नाशिक खबर न्यूज, जनतेचे हक्काचे व्यासपीठ। पश्चिम प्रभाग सभापतीपदी सुरेश अण्णा पाटील यांची बिनविरोध निवड झाली असून पश्चिम विभागात आनंदाचं वातावरण निर्माण झालंय। त्यांच्या निवडीमुळे विकास कामांना नवी दिशा मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे। या निवडीबद्दल कुंभमंत्री गिरीजी महाजन, आमदार देवयानीताई फरांदे, आमदार राहुलजी ढिकले, महापौर हिमगौरी आडकेताई, उपमहापौर विलासजी शिंदे, म्हाडा अध्यक्ष रंजनजी ठाकरे, स्थायी समिती सभापती मच्छिंद्रदादा सानप, जिल्हाध्यक्ष सुनीलजी केदार, गटनेते श्याम बडोदे साहेब, शिंदे सेना गटाचे अजयजी बोरस्ते तसेच इतर पदाधिकारी आणि नाशिक महानगरपालिकेतील सर्व नगरसेवकांचे आभार व्यक्त करण्यात आले। पश्चिम विभागातील विकास कामांना गती देण्यासाठी रस्त्यांचं डांबरीकरण व काँक्रिटीकरण, पाणी पुरवठा लाईनचे मजबूतीकरण आणि नवीन लाईन टाकणे, ड्रेनेज व गटार व्यवस्था सुधारणा, रस्त्यांवर LED स्ट्रीट लाईट बसविणे, स्वच्छता व कचरा व्यवस्थापन सुधारणा, नदीकाठ स्वच्छता आणि संरक्षण भिंत म्हणजेच गॅबियन वॉल बांधकाम, सार्वजनिक शौचालय व सुविधा केंद्र उभारणी तसेच वाहतूक नियोजन आणि पार्किंग व्यवस्था सुधारणा यांसारख्या महत्त्वाच्या कामांना प्राधान्य देण्यात आले। आगामी कुंभमेळा पार्श्वभूमीवर ही सर्व कामे वेळेत आणि गुणवत्तापूर्ण करण्यासाठी प्रशासन आणि लोकप्रतिनिधी एकत्रितपणे काम करतील असा विश्वास व्यक्त करण्यात आलाय। सुरेश अण्णा पाटील यांच्या बिनविरोध निवडीमुळे पश्चिम विभागात नव्या विकास पर्वाची सुरुवात झाल्याची भावना नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे। मी प्रथम म्हणजे आमच्या पक्षाने मला जी संधी दिली आणि आदेश दिला त्याच्याप्रमाणे मी फॉर्म भरला आणि माझे सर्व सहकारी 7, 12 आणि 13मध्ये सर्वांनी मला पाठिंबा दिला। त्यामुळे सदर जो हा विभाग आहे पश्चिम विभाग याचं जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीने आणि नियोजनबद्ध काम करू असं मी पहिल्यांदा सांगतो। आणि कुठल्या कामांना प्राधान्य राहणार आहे? सर्वात प्रथम प्राधान्य तर आता जे कामं चालू आहे ते कसे पूर्ण होतील आणि पाण्याचा जो प्रश्न आहे तो कसा जास्त लवकर सॉल्व्ह होईल याच्याबद्दल सर्वात प्रथम हे करेल। नंतर दुसरं म्हणजे आपल्या इथे अतिक्रमण हा फार मोठा विषय आहे, ते सुद्धा जसं आम्ही 7मध्ये चालूच केलेलं आहे की जिथे बाजार भरायचा, भाजी बाजार, पण तो चुकीच्या पद्धतीने भरायचा, तो आम्ही जवळजवळ त्याचं नियोजन चांगलं केलेलं आहे आणि जे त्या प्रभागातले लोक आहेत त्यांच्यासाठी पण व्यवस्था करण्याचं आणि योग्य ठिकाणी बसून नियोजन करण्यात येईल। तर पुढे असा एक धोरण आहे की शेतकरी जे बाहेरून येतात त्यांच्यासाठी सुद्धा आहे ना अशी एक जागा शोधून त्यांना दर रविवारी फक्त त्यांनी आपला जो काही माल आहे तो जर योग्य ठिकाणी जर हे केलं तर नागरिकांची पण चांगली सोय होईल। दुसरी गोष्ट म्हणजे अतिक्रमणच्या बाबतीत, अतिक्रमणमध्ये अतिशय चुकीच्या म्हणजे ज्यांना हे करायचं व्यापार करायचा आहे तर त्यांनी जरूर करावा, पण त्याचबरोबर त्यांनीसुद्धा काहीतरी माणसं लावून सिक्युरिटी लावून व्यवस्थित गाड्या लागल्या पाहिजे, हे झालं पाहिजे, हे सुद्धा बघितलं पाहिजे, कारण की नागरिकांना त्रास नाही झाला पाहिजे। या छोट्या मोठ्या सर्व गोष्टी आणि आमचे जेवढे सभासद आहेत त्यांचे जे जे काही त्या भागातले प्रॉब्लेम असतील ते आम्ही निश्चित सोडू। जे कामं चालू आहे ते कसे पूर्ण होतील आणि पाण्याचा जो प्रश्न आहे तो कसा जास्त लवकर सॉल्व्ह होईल याच्याबद्दल सर्वात प्रथम हे करेल। नंतर दुसरं म्हणजे आपल्या इथे अतिक्रमण हा फार मोठा विषय आहे, ते सुद्धा जसं आम्ही 7मध्ये चालूच केलेलं आहे की जिथे बाजार भरायचा, भाजी बाजार, पण तो चुकीच्या पद्धतीने भरायचा, तो आम्ही जवळजवळ त्याचं नियोजन चांगलं केलेलं आहे आणि जे त्या प्रभागातले लोक आहेत त्यांच्यासाठी पण व्यवस्था करण्याचं आणि योग्य ठिकाणी बसून नियोजन करण्यात येईल। तर पुढे असा एक धोरण आहे की शेतकरी जे बाहेरून येतात त्यांच्यासाठी सुद्धा आहे ना अशी एक जागा शोधून त्यांना दर रविवारी फक्त त्यांनी आपला जो काही माल आहे तो जर योग्य ठिकाणी जर हे केलं तर नागरिकांची पण चांगली सोय होईल। दुसरी गोष्ट म्हणजे अतिक्रमणच्या बाबतीत
अतिक्रमणमध्ये अतिशय चुकीच्या म्हणजे ज्यांना हे करायचं व्यापार करायचा आहे तर त्यांनी जरूर करावा, पण त्याचबरोबर त्यांनी सुद्धा काहीतरी माणसं लावून सिक्युरिटी लावून व्यवस्थित गाड्या लागल्या पाहिजे, हे झालं पाहिजे, हे सुद्धा बघितलं पाहिजे. कारण की नागरिकांना त्रास नाही झाला पाहिजे. ह्या छोट्या मोठ्या सर्व गोष्टी आणि आमचे जेवढे सभासद आहेत त्यांचे जे जे काही त्या भागातले प्रॉब्लेम असतील ते आम्ही निश्चित सोडू.